नमस्कार. मी जिल्हा परिषद बिंबळी गटातून काँग्रेस पक्षाच्या वतीने मी उमेदवार आहे आणि आमचे पंचायत समिती रुईबर गणातून बबिता अरुण माने हे उमेदवार आहेत पंचायत समिती गणाचे. तर माझ्या बिंबळी मतदारसंघाचे जे 10-11 गावं आहेत आमचे, त्या सर्व जनतेला मी आवाहन करतो की मी एक युवक म्हणून, एक युवकाचा चेहरा म्हणून मी जनतेच्या समोर जाऊन त्या लोकांच्या अडचणी असतील, ज्या जिल्हा परिषदचं जे फंड असतो, जिल्हा परिषद काय असते, ह्या 11 जिल्हा परिषदच्या 11 जे गावामध्ये मी करून दाखवणार आहे. कारण की आता सध्या उमेदवार आहेत, हे लोक माझे पाहत आहे, हे लोक कुठले आहेत, हे काय करतात, हे कुठल्या मतदारसंघात सोडून देतात, कुठल्या मतदारसंघात जातात, हे कुठल्या बळावर ही जनतेला मतं मागतात, हे सर्व माहीत आहे. आणि धनशक्तीच्या विरोधात एक मी जनशक्ती, हे माझ्या जनशक्तीच्या ताकदीवर मी इलेक्शन लढत आहे. हे आज मोठा ग्राउंड आहे, हे मोठं इलेक्शन आहे, हे सर्व मला माहीत आहे. पण मी फक्त माझ्या बिंबळी गाव आणि पूर्ण बिंबळी गावातील अनसोडा असेल, रुईबर असेल, वाडीबामणी असेल, बरमगाव असेल, या 11 गावाच्या ह्या जनतेच्या विश्वासावर मी तिकीट घेतलेलं आहे आणि मी उभारलेलं आहे. तर मला येणाऱ्या 7 तारखेला काँग्रेसच्या चिन्हावर हे माझी जनता, बिंबळी जिल्हा परिषद गटातील लोक हे माझ्यावर विश्वास दाखवतील, हे मला खात्रीपूर्वक मला विश्वास आहे. कारण की ह्या लोक 5 वर्ष येतील, निवडून जातील, पण मी अहोरात्र 24 तास ह्या जिल्हा परिषद गटामध्ये, पूर्ण बिंबळीच्या जिल्हा परिषद गटामध्ये, बिंबळीमध्ये मी 15 मिनिटात कॉल केल्यानंतर मी जाऊ शकतो. मी त्या लोकांची समस्या जाणू शकतो, मी त्या लोकांपासून पोहोचू शकतो. जे समाज कल्याणची योजना असतील, त्या लोकांपासून अपंगाच्या लोकांची योजना असेल, अपंगाची जी समाज कल्याणची योजना असेल, मी त्या जनतेचं पोच करील. त्या शिक्षण विभागामध्ये ज्या बरेच शाळा अशा आहेत की शाळे फुटलेले आहेत, पत्रे फुटलेले आहेत, बऱ्याच विद्यार्थी घडत आहेत. शिक्षण हा देशामध्ये फार महत्त्व देण्याची गरज आहे. कारण की आज युवा पिढी कुठं चालली आहे, युवा पिढीला कुठं रोजगार नाही. यावेळेस बांधकाम विभागातला विषय असेल, ते मोठमोठे रस्ते आहेत, आज शेतकरी आहेत, शेत रस्त्याचा प्रश्न आहे, बरेच लोकांना जाण्यासाठी वाट नाही. आज बरेच लोकांनी सांगितलं की बाबा माझ्या शेताला रस्ता नाही, ऊसाला जायला गाडीला रस्ता नाही, सोयाबीन असेल, हे सध्या असे संकटातल्या अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्न सोडवण्यासाठी मी 100% प्रयत्न करील. मी जनतेचा विश्वास आणि माझ्या लोकांच्या जे माझी ताकद आहे, हे जिल्हा परिषद गटाची ताकद जी आहे, ही मी त्या बळावर लढत आहे. आणि बाहेरचे लोक आलेले आहेत, ह्या लोकांचं कसं आहे, 5 वर्ष इकडे जातात, 5 वर्ष तिकडे जातात. आणि बिंबळीवासियाला बऱ्याच वेळेपासून एक लोकांचा आग्रह होता की बिंबळी गटातून आपला माणूस व्हायला पाहिजे आहे. आणि कुठलाही तिकीट दिलं नसताना मला काँग्रेस पक्षाने तिकीट दिले. तरी मला विश्वास आहे, खात्री आहे की मी अहोरात्र काम करत आहे. लोकांचे सर्व जाती धर्माच्या लोकांसोबत मी चांगलं राहिलेलं आहे, मी पुढेही राहील. मला एकदा मदत करावी हे आवाहन करत आहे. आणि सर्व बिंबळी जिल्हा परिषद गटातील लोकांना मी विनंती करतो की हे समोरची ताकदीवान लोक आहेत, ते म्हणतात, पण जनतेच्या पुढं मला बरेच लोक म्हणले ते लोक मोठे आहेत, ते लोकांचा पैसा आहे. मला पैसा कोण उभारले, कोण उभारणार नाही, मी कधीही बघणार नाही. कारण की मी जे आहे हे माझ्या सर्वसामान्य जनता जी आहे, ह्या जनताच्या बळावर लढत आहे. आणि जे जनता मला ती मान्य आहे, जनतेला मला विश्वास आहे की 100% मला खात्री आहे की येणाऱ्या 7 तारखेला काँग्रेसच्या बटन दाबून विजय करतील. आणि पंचायत समिती गणातून बबिता अरुण माने हे शरद पवार गटाची आमची आघाडी आहे, हे तुतारी चिन्ह आहे. त्या पंचायत समितीला त्यांनाही भरपूर मताने विजयी करावं एवढंच नम्र विनंती करतो, सर्व आवाहन करतो.